बसला आहे ना हा आपल्या पुण्याकडे मारू समाधान नाही झाली प्लेइंग त्याला 12 ओव्हर भेटले ए ओपनर लिस्ट दो अरे त्याला काहीच माहित नाही विचार ए टॉस विन कोण आहे सर एक काम आहे पोलीस रायडर टॉस म्हणजे ठीक आहे करतात फिल्डिंग घेतली सर खेळायचं तू बॅटिंग चालू आहे ना फिल्डिंग कसं तेच फिल्डिंगला जातो मी काय म्हणतो एक प्रॉब्लेम होता मध्ये एक बॉलर होता त्याचे 2 विकेट म्हणून टाकले असते कोणता बॉलर वसीम से ते पहिल्या दिवस काय झालं त्यांनी लिस्ट लेट पहिल्या दिवसाचा विषय हां तो विषय सोडून द्या आता नहीं कर रहे या दिवशी झालं त्या दिवशी होतं बात आप नहीं कर सकते इसका करके भी क्या करेंगे मैन ऑफ द सीरीज के लिए एक करने जावेद बेस्ट बॉलर विकेट टेकर है पुलिस भैया पुलिस समाधान टीम पुढे जाते सगळं पोलीस नाही त्यांची टीम ही सुपर 8 ला क्वालिफाय पोलीस रायडर सुपर 8 काढून पुढे पोलीस रायडर वाला विकेट घेतली बॅटर 2 गेले कुठे गेले बॅटर उधर लेके जाओ जिसके होंगे वो टीम का नाम डालो रुको रुको डाल दो तुम्हारा नंबर कैप्टन तुम आज के दिन पोलीस रायडर आर्मी पोलीस रायडर्स ना पोलीस रायडर वाल्यांनी फिल्डिंग घेतली किती असत ना नाही 7 किती ओव्हर 6 ओव्हर नक्की का त्यांना परत अपडेट करायला लागेल ले बॅटरचं नाव माहिती आहे तुला माहिती आहे ना बॅटरचं नाव सांग बॅटर बॉलिंग करणार हा बॉलर सांग ए यो सोनू सोनू बॉलर कोणता आहे काय 4 ओव्हरची करायला काय 6 ओव्हरची बॉलरचं काय नाव दबाव मत हां फील्डिंग करणार ए बॉलरचं नाव काय आहे बॉलरचं नाव काय आहे भैया त्याचं म्हणलं 4 ओव्हर करा बॉलरचं नाव समाधान समाधान नाव सांगायला बसले नाव म्हणजे ते आपल्या गावचं नाही बाकीचे सर्व नाव आहे बॅटर कोण आहे बॅटर सुबोध आणि झालं ना आपलं हो एकच नाही बाकी आउट होतील ते दुसरं बोलायचं ते काय सांगणार म्हणून त्या सरांना कमेंट करायचं म्हटलं खुर्ची घ्या पुढे बसा नाव सांगा एक खुर्ची घ्या तिथं इथं बसा नाही नमस्कार, आपण बघतोय देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा आयोजित आमदार चषक 2025 आणि या आमदार चषकाचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाचा हा दुसरा सामना मैदानाच्या आत रंगतोय. आर्या 11 वर्सेस पोलीस रायडर या दोन संघांमधला हा सामना आहे. चितच प्रथम फलंदाजी करत असताना आर्या 11 सटाणा या संघाचे खेळाडू आपण फलंदाजी करत असताना बघतोय. ग्लान्स केलाय बॉल मिड विकेटच्या क्षेत्रात ब्लाइंड स्ट्रोक आहे परंतु चेंडूला घेऊन जातोय सीमारेषा पार 4 चौकारासाठी.
लॉब केलाय बॉल, ताकदीचा वापर, कडक प्रहार येतोय. आमदार चषक 2025 चा हा दर्शनीय षटकार आणि नो बॉल देखील आहे. कारण लेग साईडला कदाचित 6 खेळाडू उभे आहेत, या कारणास्तव हा नो बॉल दिलाय पंचांनी. नो बॉल नाहीये का? ठीक आहे. पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर स्वॉट शॉट फील्डला खेळलं जात आहे आणि त्या शर्यत लागली आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये, परंतु ती शर्यत जिंकली आहे चेंडूनं आणि धावा आल्या 4. काय शॉट आहे, स्वतःला बॅक केलं, बॅक फूट वर गेला जॉन्टी, फुल स्ट्रेच करून चेंडूला दिशा दाखवली आहे. मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये ऑन साइडच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बाईकच्या माध्यमातून एक धाव, या एका धावेनं धाव फलकावर धावा लागताय 15. सहा ओव्हर आहे ना. चितच जी फलंदाजी चालू आहे ना ती तोडीची चालू आहे. पण त्याच्या आता आपण बघतोय जॉन्टी आणि सुबोधची ही जोडी, परंतु जॉन्टी आक्रमक पवित्रा घेतोय, पॉवर प्लेला तोडतोय आणि पॉवर प्लेचा अगदी साजेसा फायदा घेतोय. एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेतली गेली, डाईव्ह देखील मारला गेला यष्टीरक्षकाकडून, परंतु यष्टीरक्षकाच्या हातापासून थोड्याशा अंतरावरती तो चेंडू जमिनीवर टप्पा घेतोय. लॉप केलाय बॉल, लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं गेलंय, वन बाउन्स सीमारेषा पार, धावा येतील 4, चौकार. लिफ्ट केलाय बॉल, डाव्या बाजूने जास्तीच्या दिशेला इथं ट्रॅव्हल होतो, या कारणास्तव पंचांनी या चेंडूला दंडित केलाय. व्हाईट बॉल.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 28-28. चेतन आलाय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक गटातलं पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. 28 धावा धावफलकावर लागल्यात, परंतु तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल इथे वाईट टाकलाय आणि त्या वाईटने धावफलक पुढे सरसावेल 29 या अंकावर. एकदा शॉर्ट पिच बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये स्ट्रोक सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला आडलं जाईल, फेकलं जाईल, फक्त एक सिंगल. तर मात्र या सिंगलने धावफलक पुढे सरसावेल 30 या अंकावर. बॉलला फॉलो केलं गेलं. बॉलला निश्चितच फॉलो केलं गेलं. बॅट त्या दिशेला फेकली गेली, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आपण बघतोय. आणि इथे नजाकत भरा स्ट्रोक येतोय सुबोधच्या बॅट मधला. तर मात्र बॉलला परफेक्ट फॉलो केला गेला. बॅटचा फेस सुपट केलाय आणि या डीप पॉइंट थर्डमॅनच्या परिसरात चेंडूला पाठवलाय. 4 चौकार आलाय. चौकारानंतर धावफलक पुढे सरसावलंय 36 या अंकावर. मात्र त्याच्यानंतरचा बॉल हा डॉट आपण बघतोय. ब्लाइंड स्ट्रोक, टोटल ब्लाइंड स्ट्रोक. अंधावा प्रयत्न केला गेला. बॅट चालवली आहे परंतु संपर्क नाहीये. बाईकच्या माध्यमातून एक धाव येईल आणि या बाईकच्या माध्यमातून आलेल्या एका धावेनं धावफलक पुढे चालेल 37-37. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ व्हायचा बाकी आहे. डीप केलाय बॉल. लाईन डिलिव्हरी. चितच हात बाहेर निघताय. बॉल वाईड आहे आणि या वाईडच्या मदतीनं धावफलक पुढे चालेल 38. लॉफ्ट केलाय. ताकदीचा वापर आणि ती ताकद चेंडूला घेऊन जाते सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. चार रन 4 रन दिले. ओढ झाली. चेतन बॉलिंगला येतोय. चेतनच नाव आहे. हा परत चेतन येतोय ना. चेतनच आहे ना. चेतन भैया यांना काय सर बॉलर संभा. देव वो बॉलिंगला येत आहेत. तीन ओव्हर आणि स्कोर 46 झालेला आहे आणि 4 रन बाईचे 4 रन गेलेले आहेत.
घेतले का? फोर बाईच का फोर 50 रन झालेत. 3 ओव्हर, चौथी ओव्हर स्टार्ट झाली आहे आणि हा चेंडू वरती गेलेला आहे, कॅच नाही होऊ शकला. आणि हा सीमेरेषेचा पार 6. जॉन्टी वॉलनी 6 मारलेला आहे. आणि हा सुबोध भाऊचे कॅच होऊ शकतो. विकेट गेलेले आहे सुबोध भाऊची. कृष्णदास गौड यांनी कॅच घेतली आहे. देवाभाऊंनी आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतली आहे. आता हेमंत भाऊंकडे बॉल आहे. किती धनसिंग भाऊ बॅटिंगला जात आहेत. धनसिंग बॉलर हेमंत भाऊ बॉलिंग करत आहेत. घ्या तर हेमंत जाधव. आणि आता भैया बॉलिंग करत आहेत. हो टाकलं, वाईट बॉल झाला. आणि फटका दिलेला आहे. क्षेत्ररक्षण करत आहेत अजय भाऊ आणि दुसरा रन घेताना हेमंत भाऊ. चार ओव्हर मध्ये स्कोअर झालेला आहे 59 रन, 1 विकेट, 9 बॉल झालेला आहे. आणि हा वाईट बॉल झालेला आहे. हेमंत भाऊ तुम्ही व्यवस्थित बॉलिंग करा. चार ओव्हर मध्ये स्कोर झालेला आहे 61 रन, 1 विकेट. परत वाईट टाकलेला आहे. भरपूर झाले. 4 ओव्हर आणि 1 बॉल झालेला आहे. स्कोर आहे 64 रन, 1 विकेट. आणि हा फटका मारण्याची वाईट बॉल टाकलेला आहे. आणि ही ओव्हर डेट केलेली आहे. ओव्हर डेट केली.
हर्षद भाऊ बॉलिंग करत आहेत. हर्षद ठोके. हर्षद ना हो. बॉलर चेंज हो गया, कैसा करने का? हर्षद हर्षद ठोके हे बॉलिंग करत आहेत. हेमंत भाऊ यांच्या पायाला दुखापत झाल्याबद्दल. आणि हा जॉन्टे भाऊ यांचा शॉट आहे आणि सीमारेषेच्या पार बॉल गेलेला आहे. 4 रन. किती झाले हो जॉन्टे भाऊ? जॉन्टे भाऊंची बॅटिंग पाहायला आनंद होत आहे. हर्षद भाऊंच्या पहिल्याच बॉलाला सीमारेषेच्या पार बॉल घेतला गेलेला आहे. जाऊ दे आता सोडा. नाही ना, हो हो. अहो त्यांनी आणि शॉट मारलेला आहे. बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेलेला आहे. 4 रन. नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला पोलीस 3 बाकी आहेत भाऊ. भाऊंनी. देवभाऊंनी आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतलेली होती. देवभाऊ क्षेत्ररक्षण करताना आणि 2 रन काढून घेतले. जॉन्टे भाऊ रन काढलेला आहे. जॉन्टे भाऊंची भेटी झालेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवावे. 51 जॉन्टे भाऊंचा स्कोर झालेला आहे. स्कोर बोर्ड किती झालेला हो? 77 रन झालेले आहेत. आणि हा कट केलेला आहे क्षेत्ररक्षण करताना भैया भाऊ. पाच ओव्हर कंप्लीट झाले. किती रन झाले? 78. 5 ओव्हर आणि स्कोर झालेला आहे 78 आणि 1 विकेट पडलेले आहे. बॉलर आलेले आहेत कृष्णा भाऊ. कृष्णा भाऊ यांचा पहिला बॉल आणि पहिलं जॉन्टे भाऊंनी फुल केलेला आहे क्षेत्ररक्षण करताना अजय भाऊ आणि हा कॅच मिस केलेला आहे आणि 2 रन काढण्यात आलेले आहेत. पण एक रोमहर्षक सामना मैदानाच्या आत बघतोय. एक क्वालिटी मॅच, आजच्या दिवसातली दुसरी मॅच. 80 धावा तब्बल कुठून काढलाय जॉन्टीनं. अर्धशतकीय खेळी मैदानाच्या आत त्यानं साजरा केली आहे. 54 धावा त्यानं बनवल्यात आतापर्यंत. तर मात्र ही दुहेरी आणि या दुहेरीनं त्याचा 56 हा स्कोर होईल वैयक्तिक आणि या धावफलकावर धावा लागतील 82 रन्स. लॉफ्ट केलाय बॉल. हा देखील लॉंग द कार्पेट जातोय का कॉर्नरच्या क्षेत्रात. बॉलला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत तिकडे पुन्हा एकदा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीनं 2 कंप्लीट, परंतु इकडे तिसऱ्या पंचांकडे रन आउट साठी कॉल आलाय. बघूयात हा रनआउटचा निर्णय अगदी काही क्षणात आपल्याला कळवला जाईल.
काय होतं नॉट आउट होतं ना नाही नॉट आउट. ते पुन्हा एकदा डबल घेतला जातोय. लागोपाठच्या चौथ्या बॉलवर हा चौथा डबल आहे आणि या चौथ्या डबलनं धावफलक पुढे सरसावेल. 86 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहत आहे. बघायला गेलं तर धनसिंग पाल यांना अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेले नाहीये. त्याचं कारण जॉन्टीची ही आक्रमक खेळी. ते सुद्धा 5व्या चेंडूवर चेंडूला फेकलाय. सीमारेषा पहा, चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक सजतंय. 90 रन्स आर कम्प्लीट. स्लोवर बॉल आणि या स्लोवर बॉलवर आता इथे चकवलंय. डायरेक्ट हिट लागतोय. पंचांचा निर्णय इथे OUT आउटचा. नव्वद धावा लागल्या धावफलकावर. तर विरोधी संघाला जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय 91 या आकड्याचं. लाईन मध्ये यायचंय प्लीज. विनंती असेल की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं लाईन अप करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय आणि या लाईन अप करूनच मैदानाच्या आतमध्ये जायचंय.
स्ट्रायकर बॅटरचं नाव सांगा. आपण बघतो 91 धावांचा पाठलाग करायचा आणि 91 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर इथे गोल्डन डकचा शिकार झालाय फलंदाज. कॅच आउट झालाय. प्रदीप गोलंदाजी मार्कवर आहे. प्रदीपचा पुढचा बॉल फ्लॉप करण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्लॅन मिस. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आठवी बॅट चालवली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे काऊ कॉर्नरला परंतु क्षेत्ररक्षक आला तो बॉल उचलून फेकायला काहीही वेळ लागत नाही. एक सिंगल आणि या सिंगलनं खातं उघडलंय. एक धाव लागली आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 3 चेंडूच्या या खेळात 1 धाव 1 गडी बाद आहे. उलट्या हातने टाकलेला बॉल कव्हर आणि पॉइंटच्या गॅपमध्ये टोलवला. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या दिशेला. एक बॉलला उचलून फेकलं जातोय तोपर्यंत तिकडे 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 आणि 2च्या मदतीनं 3 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते. ब्लाइंड स्ट्रोक लेंथ मागे ठेवली आहे. मागे ठेवलेली लेंथ फलंदाजाला बीट करते. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या प्रदीपच्या षटकातील. पुन्हा एकदा उलट्या हाताने टाकलेला बॉल लेंथ मागे ठेवली परंतु स्टेप आउट करून चेंडूला टोलवलंय. चेंडूला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत तिकडे 2 धावा आणि या 2ने पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागताय. 5 रन 1 गडी बाद. जॉन्टी आलाय गोलंदाजीसाठी. अर्धशतकीय खेळ केलेला हा जॉन्टी आपल्याला सुरुवातीचे दोघेही चेंडू जॉन्टने तर निर्धाव टाकलेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. येस, विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन.
खोलवर टाकलेला बॉल उंच हवेत आहे. गोलंदाज येतोय चेंडूच्या खाली, झेल टिपला जातोय. लागोपाठचा दुसरा गडी बाद. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ऑन हॅट्रिक, हॅट्रिक वरती आहे आता गोलंदाज. बघूयात हॅट्रिक घेतली जाईल का. जवळजवळ 91 धावा बनवायच्या आहेत, परंतु त्या 91 धावा बनवण्यासाठी सुरुवातीचे 3 गडी पॉवर प्लेच्या षटकांमध्येच बाद झालेले आपल्याला बघायला मिळतात. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळून काढलाय बॉल. 5 चेंडू इथे संपट झाला आणि 5 चेंडूंवर देखील एकही धाव नाही. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तो देखील इथे निर्धाव असेल. 2 विकेट मेडन ओव्हर, 2 षटकांच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा आहेत 5, 3 गडी बाद. निश्चितच या षटकाचं, या स्पर्धेचं जर का स्वरूप बघितलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,11,111 रुपये मान्य दिलीपजी मंगळू बोरसे साहेब विद्यमान आमदार बांगला तालुका यांच्या वतीनं दिलंय. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,111 रुपये मान्य सुनील दोदा मोरे माजी नगर अध्यक्ष. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 51,111 रुपये जे की मान्य सुनील महाजन सामाजिक कार्यकर्ता यांच्या वतीनं आहे. 3 मोठी पारितोषिक. स्लोवर बॉल, खूप सारा वेग कमी आहे. बॉल इतका लेट पोहोचतोय की बॅटरची बॅट फिरून तो उभा होता, तोपर्यंत बॉल यष्टीरक्षकापर्यंत पोहोचलेला नव्हता. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल आणि पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू, 5च धावा आहेत धावफलकावर ज्या की पहिल्या षटकात आलेल्या आहेत. 22 चेंडू 86 ची आवश्यकता. इथून पुन्हा एकदा बीट केलाय, पुन्हा एकदा फ्लायटेड स्लोवर गतीचा बॉल, फ्लायटेड डिलिव्हरी इथे टाकल्यात. लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात आपण बघितलेत मनोज सोनवणे यांच्या माध्यमातून. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, फंबल झाला, मिसकम्युनिकेशन आहे, तर देखील एकही धाव नाही आहे. निर्धाव चेंडू, चौथा निर्धाव चेंडू. फुलटॉस आणि फुलटॉसला फुलटोल, पैसा वसूल स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार, येतो या रनचेतचा पहिला दणदणीत षटकार 6. बॅटची कार्ड, यस, विकेटचं पतन. यष्टीरक्षक सुबोध याच्या हातात बॉल सामावतोय आणि फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे. चौथ्या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. निश्चितच 91 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीचे 18 चेंडू कधी आणि केव्हा संपले हे कळू दिलेलं नाहीये फिल्डिंग करणाऱ्या संघाने, कारण आता येणारे 18 चेंडू शिल्लक राहत आहे आणि 18 मध्ये 80 ची आवश्यकता. बॉलरचं नाव सांगायचंय. पहिल्याच बॉलवर तो विकेट आहे.
4 मॅचेस वाटतं 3 का 4. बॅट चालवली आहे, लावून द कार्पेट बॉल खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या दिशेला, परंतु एक धाव घेतली जाईल. तर मात्र भैया याडं आपलं खातं उघडलंय, एक सेन्सिबल स्ट्रोक खेळून एक सिंगल, या सिंगलनं 12 धावा धाव फलकावर 16 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 16 मध्ये 79 ची आवश्यकता. जस्ट वेट चेक केला जातोय. नॉट आउट आहे. तर मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू उभा राहतोय आणि यस झेल टिपला जातोय. फलंदाज 6वा इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. कॅमेरामॅन तुम्हाला विनंती करतो की हा जो खेळाडू ट्रे घेऊन चाललाय ना, याच्यावर थोडासा फोकस करायचा आहे. आमचा मालेगाव तालुक्याचा एक दर्जेदार खेळाडू, ज्याने की डावखऱ्या हाताच्या फलंदाजीनं गेल्या 10-15 वर्षापासून आपला खेळ लौकिक केलाय, मालेगावचं नाव मोठं केलंय, तो आज मात्र इथे आपल्याला हातात ट्रे घेऊन संघाच्या खेळाडूंसाठी आहार पोहोचवण्याचं काम करतोय. निश्चितच कुठलाही खेळाडू हा मोठा छोटा नसतो, त्याचं कार्य ठरवतं किती मोठा आहे की तो छोटा आहे. पुन्हा एकदा संतोष पवार यांच्यावर एकदा कॅमेरा गेला पाहिजे. काय झालं याच्या आधीच्या बॉलला? शिंगड. यस, षटकाची समाप्ती होईल. या षटकात 3 धावा आल्या, 2 गडी बाद झालेत. अशा पद्धतीने 14 धावा धावफलकावर आहेत. 14च्या मदतीनं 6 गडी बाद झालेत. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतो आणि 12 मध्ये 77 ची आवश्यकता. उजेराला गोलंदाजीसाठी एक लेफ्ट आर्म आणि या चांगल्या पिचिंगवर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा उजेर आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतो. त्याची ऍक्शन, त्याची गोलंदाजी करण्याची शैली एक परफेक्ट लेदर बॉल क्रिकेट सारखी आपल्याला बघायला मिळते. कधी कधी त्याच्या बॉलिंग ऍक्शनने पाकिस्तानचा एक वन ऑफ द लेजेंडरी गोलंदाज मोहम्मद आमिरची आठवण करून देणारी ही गोलंदाजी ऍक्शन आपल्याला बघायला मिळते. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 10 मध्ये 75 ची आवश्यकता.
षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर 22 धावा आहेत. तर मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी होतो आणि 69 धावांची आवश्यकता आहे. याच्यानंतर लगेचच विनर संघांचा सामना खेळवला जाईल. त्याच्यासाठी DMI पिंपळगाव वसवंत या संघाच्या संघनायकांना इकडे टॉस का बॉस कक्षाकडे यायचं आहे. नाणेफेकीसाठी विनंती असेल. जर तुम्ही आहार घेत असाल तर मग 5-10 मिनिटाचा वेळ दिला जाईल, किंवा मग कोणी एखादा प्रतिनिधी असेल तर त्याला नाणेफेकीसाठी पाठवून द्यायचं आहे. चार चेंडूचा खेळ झालाय. 4 मध्ये 2 धावा आल्यात. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहत आहे. अंतिम 2 चेंडू आणि या अंतिम 2 चेंडूंवर जवळजवळ 67 जिथंच एक हाती सत्ता गाजवत या सामन्याला इथे आर्या 11 सटाणा या संघानं आपल्या मुठीत कैद केलाय. 5व्या चेंडूवर इथे षटकार देखील आलाय, परंतु षटकार यायला उशीर खूप झालाय. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू या मॅचचा. 1 बॉल 61. निश्चितच खूप मोठ्या फरकानं इथं ही मॅच समाप्त केली आहे आर्या 11 सटाणाच्या संघानं. फ्रंट फुटवर